लाईव्ह न्यूजमध्ये भालचंद्रवाला आपलं खूप खूप स्वागत करत आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने विरार ह्या विभागाच्या वतीने आज विद्यार्थ्यांचा 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेलं त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला। त्याप्रसंगी आपल्याबरोबर जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे जे पदाधिकारी त्यांच्याशी आपण चर्चा करणार। सर, काय सांगाल की आजचा जो कार्यक्रम आयोजन करणार आला विद्यार्थ्यांच्या यशामध्ये भर आणि त्यांना उभारणी देण्यासारखा होता, काय सांगाल? महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरवर्षी 10वी आणि 12वीच्या मुलांचा जो पास होतात जे चांगल्या मार्काने त्यांचा आपण गुणगौरव करतो, कारण का त्यांना मोटिवेशन झालं, त्यांना पुढे जायला मार्गदर्शन आणि आपली काही कशा व्यक्ती होतात त्यांना मार्गदर्शन झालं पाहिजे। कारण 10वी 12वीनंतर मुलांना काय करायचं तो पालक पण थोडे गोंधळलेले असतात। त्या उद्देशाने आम्ही दरवर्षी यांचा हा आयोजन करतो का जेणेकरून मुलांना प्रोत्साहन मिळेल आणि हे केल्यामुळे जे खालची मुलं आहेत 7वी 8वीतली मुलं तो आमचा इथे सत्कार होतो आहे, मग तेही अजून जोराने अभ्यास करून त्यांचाही मग त्या स्पर्धेत यायला बघतील का आम्हालाही चांगले गुण मिळाले तर आमचाही सत्कार होईल। त्या उद्देशाने आम्ही हे कार्यक्रम विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। आम्ही 120 मुलांचा टार्गेट होतं, त्या 120 मुलांना सगळ्यात केला आहे 10वी आणि 12वी मुलं। आनंद सर, काय सांगाल की आजच्या कार्यक्रमाविषयी? महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेली अनेक वर्षापासून 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करते। खरं तर देशाला अशा तरुण हुशार विद्यार्थ्यांची आज गरज आहे। आज जर आपला भारत देशाची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर अतिशय आपल्याकडे जे भ्रष्टाचार झालेलं आहे त्याबद्दल खूप दयनीय अवस्था अशी आपल्या भारत देशाची झालेली आहे। तर आज या म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करताना एक तोच मौलिक सल्ला देतो की बघा तुम्ही तुमच्यासारख्या गुणवंत विद्यार्थ्यांची भारताला गरज आहे, तर तुम्ही पुढचं शिक्षण क्षेत्र निवडताना IAS IPS यासारख्या क्षेत्रात जर तुमचं करिअर केलं, कारण का हे जे विद्यार्थी आहेत हे 99 98 97 असे टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी आहेत आणि हे असे जर विद्यार्थी जर IAS IPS ऑफिसर झाले तर त्यांना हेच आव्हान आहे की आज आम्ही 120 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार केला, तुमच्यातले 1-2 जरी IPS अधिकारी हे तुकाराम मुंडेंसारखे झाले तर या देशाचं खरोखर कल्याण आहे। आणि आमची तीच भावना असते की या तरुणांच्या पुढचं म्हणजे भवितव्य भारत देशाचं भविष्य हे तरुणांच्या हातात आहे। त्यामुळे यांच्यासारख्या विद्यार्थ्यांनी जर घडले आणि तुकाराम मुंडेसारखे IAS IPS अधिकारी झाले तर जो राजकारणाचा जो भ्रष्टाचार झाला आहे, राजकारणातला जो चिखल झाला आहे, तर निश्चितच यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे आपल्या भारत देशाचं नाव सर, तुम्ही आताच बोललात की राजकारणामध्ये चिखल झाला आणि तुम्ही एक चांगल्या व्यक्तीचं नाव घेतलं तुकाराम मुंडेंचं। कालपासून तर अशी चर्चा निर्माण झाली लवकरात लवकर त्यांना ह्या पदावर अन्न आणि शुल्क उत्पादन आयुक्त ह्यावरती त्यांची नियुक्ती झाली होती आणि त्यांनी धडक कारवाई घेतली की शाळेच्या बाजूला मंदिराच्या बाजूला अशा काही जे काही पानटपऱ्या वगैरे तर मुलं व्यसनाधीन त्यासाठी होतात तर त्यांना हटवण्याचा प्रयत्न चालू आहे, काय सांगाल तुम्ही? निश्चितच म्हणजे तुकाराम मुंडे ही अशी व्यक्ती आहे की ज्यांचं 21 वर्षातील त्यांच्या कारकिर्दीत त्यांचे 24 वेळा बदले झालेले आहेत। म्हणजे ती अशी एक व्यक्ती आहे की ज्यांना खरोखर महाराष्ट्र सुधारवायचा आहे, देश सुधारवायचा आहे आणि ते ज्या क्षेत्रात जातात त्या क्षेत्रात ते धडक कारवाई करतात। सध्या त्यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन आहे आणि मला वाटते या 1 ते 1.5 महिन्यात त्यांनी सर्वांचे धाबे दणावलेले आहेत। आत्ताच काल परवा आपल्या पालघरपर्यंतसुद्धा म्हणजे जे औषध प्रशासनाचे जे आहेत त्यांच्यावरसुद्धा धाडी झाल्या, जे दुधात भेसळ करतात, जे लस्सीमध्ये भेसळ करतात अशा लोकांवर त्यांनी कारवाई केली आणि अशासारख्या त्यांची गरज आहे। परंतु ते जेव्हा सिस्टीमला हलवतात तेव्हा जे राजकारणाचा ज्यांच्यावर वरद असतो त्यांच्या डोक्याला ते ताप बनतात, म्हणून त्यांची बदली केली जाते। परंतु त्यांना तुम्ही कोणत्याही क्षेत्रात त्यांना द्या की ते आयुक्त आहेत, त्यांना कोणतंही क्षेत्र दिलं त्या क्षेत्रात निश्चित ते बदल घडवतात। आणि माझ्यासारखे म्हणजे आम्ही जरी राजकीय क्षेत्रात वावरत असलो तरी आम्ही तरुणांना इथे सल्ला देतो की तुम्ही राजकारण येऊ नका, की राजकारणाचा जो झालेला चिखल आहे, खरं म्हणजे चांगल्या तरुणांची राजकारणाला गरज आहे परंतु जो चिखल झालेला आहे राजकारण त्यामुळे आम्ही त्यांना सल्ला देतो की तुम्ही राजकारण येऊ नका। पण तुकाराम मुंडेसारखे IAS IPS बनून जर तुम्ही आलात तर निश्चितच आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे। सर, आणखी एक तुम्हाला प्रश्न आहे, महाराष्ट्रामधले विद्यार्थी IPS आणि IAS दिसत नाहीत, त्याला आम्ही कारणीभूत आहोत, पालक कारणीभूत का शिक्षक कारणीभूत आहेत? निश्चितच आपलं जर महाराष्ट्रातल्या मराठी मुलांचं तुम्ही बघितलं तर आपल्याकडे जे IAS IPS साठी जे प्रोत्साहन दिले जातात, जे गाईडलाईन्स असतात ती म्हणजे त्याच्या शिक्षण संस्था आज आपल्या महाराष्ट्रात पाहिजे त्या उपलब्ध नाहीत आणि आपला एक मराठी तरुणाचा तिकडे बघण्याचा कल हा दृष्टिकोन वेगळा आहे। खरं तर मराठी तरुणांना म्हणजे IAS IPS बनण्यापेक्षा राजकीय पुढाऱ्यांच्या मागे धावण्यात जास्त इंटरेस्ट आहे। त्यामुळेच आम्ही इथे मार्गदर्शन करताना त्यांना सांगतो की राजकारणात न जाता IAS IPS बनून देशाची सेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। नक्कीच सर, मला पण तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही कोकणामध्ये अशी एक चळवळ चालू केलं आहे, प्रत्येक गावामध्ये प्रशासकीय अधिकारी घडला पाहिजे।
सत्यवान यशवंत रेडकर यांच्या माध्यमातून आम्ही चळवळ सुरू केलेली आहे आणि IPS आणि IAS जे ट्रेनिंग आहे तुम्हाला ते फ्री दिलं जातात. कुठच्या स्पर्धा परीक्षा आहेत हे महाराष्ट्रामध्ये होणार आहेत ते सांगले जातात की ते केंद्र शासनाचे कनिष्ठ अभियंता म्हणून आपल्या मंत्रालयात काम करतात आणि फ्री ऑफ चार्जेस सर्व आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो. तुम्ही पण तुमच्या वतीने कधीही ते कार्यशाळा लावलात तर त्यांना आपण कधी पण घेऊन येऊ. फ्री ऑफ कुठची ₹1 भरायचा नाही, कुठची ट्रॅव्हलिंग त्यांना द्यायची नाही, ते स्वतः येतात. आणि आत्तापर्यंत कोकणातले आम्ही 50 ते 60 मुलं पदाधिकारी घडवलेले IPS आणि IAS घडवले आहेत, म्हणजे नोकरी लागला आहे. अशा व्यक्तींचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे तर मी कुठे आयोजन कार्यक्रम करीन, तुम्ही विद्यार्थी आणा, त्यातले 10-5 लोक नक्कीच IPS किंवा IAS अधिकारी होतील. निश्चितच तुमच्या या कार्याचं मी मनपूर्वक कौतुक करतो, तुमचं अभिनंदन करतो. आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली निश्चितच आम्ही बघा आमचं म्हणजे राजकारणातून 80% समाजसेवा करणं हे आमचं साहेबांचं आम्हाला दिलेलं मूलमंत्र आहे. आणि त्या अनुषंगानेच आम्ही गेली 20 वर्ष या वसई विरार शहरात काम करत आहोत. आज जे तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांना म्हणजे जे स्पर्धा परीक्षेसाठी जे प्रशिक्षण असते त्याची म्हणजे फी भार जास्त आहे, 50 ते 60. 50 ते प्रशिक्षण तुम्ही फ्री ऑफ चार्जमध्ये उपलब्ध करून देतात. तर आम्ही निश्चितच या वसई विरार शहरातल्या तरुणांना हे प्रशिक्षण शिबिर आयोजन करण्याचं नक्कीच मी तुम्हाला ग्वाही देतो या ठिकाणी. नक्कीच विद्यार्थ्यांशी बोलायचं आहे. ताई काय सांगाल की आज प्रत्येक विद्यार्थ्याला आणि प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आपल्या मुलीचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे, गौरव झाला पाहिजे, तिने चांगल्या प्रकारचं काम केलं पाहिजे. काय सांगाल आजचा गुणगौरव मिळाल्यानंतर? खूप चांगलं वाटतं आहे आणि माझ्या आईवडिलांना पण खूप प्राऊड फील होतं आहे माझ्यावर. आणि पर्सेंटेज आले तर ह्यांनी आमचा सत्कार केला त्याच्याबद्दल पण मी ह्यांचे धन्यवाद करते की कोणीतरी म्हणजे आमचा सत्कार. तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माणाचे सत्कार करणारच, पण तुमच्या पाठी यशाची गिरीकिल्ली म्हणजे तुमचे शिक्षक जे तुम्हाला अतोनात मेहनत करून ह्या यशापर्यंत आणतात, त्यांविषयी काय सांगाल? त्यांच्याविषयी तर खूप काही बोलण्यासारखं आहे पण शब्द कमी पडतील. आमचे शिक्षक आहेत, आमच्यासोबत आले आहेत, तर त्यांचे खूप धन्यवाद आहे. आम्हाला ह्या आमच्यासोबत ह्याच्यावर आले, आम्हाला शिकवलं. तर आता तुम्ही कितवीत? आता 10वी पास झाली. या पुढचं काय करणार आहेत तुम्ही? 11वी 12वी कॉमर्स. 11वी 12वी कॉमर्स. त्यातून पुढे काय निवडण्याचा विचार आहे तुमचा? बिझनेस स्टडीज करणार आहे, MBA. नक्कीच. ताई बोला, आपलं नाव काय? सिंचना मडिवाल. मैडम आप बताओ कि आगे आप क्या करना चाहते हैं? मैंने अभी ठीक से सोचा नहीं है लेकिन मैं भी बिजनेस लाइन में जाना. बिझनेस लाईनमध्ये जाणं. सर बाबू काय तुझं नाव? श्री संजय कदम. दादा काय सांगणार की आजचा जो गुणगौरव हा जो कार्यक्रम झाला, ह्या कार्यक्रमामध्ये यशाची एक थाप तुमच्या पाठीशी पडली आहे आणि हे तुमचं यश पुढे सतत चालू राहावं यासाठी काय कराल? खूप मेहनत करू आणि जसे की आमचे शिक्षक आहेत पराग सर, ते आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात. आमचे आईवडील खूप म्हणजे मेहनत करून आम्हाला शिकवतात. आजचा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने केला त्यामुळे मला खूप खूप चांगलं वाटलं. धन्यवाद. नक्कीच. सर काय सांगाल की आज सर्वच मुलं बोलत आहेत की आमची जी यशाची गिरीकिल्ली जी आहे ते आम्हाला शिक्षकाने चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग करून घेतलं आहे, आतापर्यंत शाळेचं मार्गदर्शन चांगल्या प्रकारचं केलं आहे. आज जास्तीत जास्त ते तुमच्याकडचे विद्यार्थी चांगल्या प्रकारचे गुण घेऊन प्रावीण्य मिळवून आज महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने तुमचा विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला, यामुळे काय रहस्य आहे? सगळ्यात पहिले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा खूप मोठं म्हणजे हे काम करणं म्हणजे मुलांचा सत्कार करणं ह्याच्यासाठी खूप खूप अभिनंदन. आणि माझी जे स्टुडंट्स आहेत, माझा क्लास आहे पराग ट्युटोरियल्स, तिकडची स्टुडंट्स आहेत, त्यांना आता यावर्षी 80वर आलेले आहेत आणि त्यांचा सत्कार होणं म्हणजे हे सत्कार म्हणजे मुलांसाठी एक मोटिवेशनच आहे, सो दॅट त्यांनी पुढे जाऊन काहीतरी करावं. आणि जे पण इथे सरांनी सांगितलं, लोपेस सर असू द्या किंवा हे सर असू द्या, की पॅरेंट्सनी पण समजायला पाहिजे की आजकालच्या मुलांना काय हवं आहे, हे सगळं जे पण तुम्ही इथे सांगितलं ते आम्हाला खूप पटलं आणि थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला इथे बोलला. सर आणखी एक तुम्हाला प्रश्न विचारतो की प्रत्येक जागेवर बोलला जातो शिवाजी जन्मा होतो दुसऱ्याच्या घरी, आपल्या घरी का नाही? तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगता? मी विद्यार्थ्यांना असं म्हणजे आता बघा, आजकालचे विद्यार्थी जे आहेत ते पहिल्यासारखी नाही आहेत. पहिल्याची विद्यार्थी होती त्यांना मारून ताडून काही आपण करू शकत होते, पण आजकालची जी मुलं आहेत ती जेनझी झालेली आहेत. जेनझी मुलांना त्यांच्यासारखंच ट्रीट करावं लागतं असं आहे. तर आपण आपल्या घरातच शिवाजी काही करून आणावं हीच आपली प्रयत्न असायला पाहिजे. ताई बोलणार. ताई नाव काय तुझं? स्नेहल तिकटे. ताई काय सांगाल की आज तुमचा सत्कार करण्यात आला, पुढचं यश मिळवण्यासाठी आणखी काहीतरी तुम्हाला कमवावं लागणार आहे, आज काय खूप बरं वाटलं. मनसे या पार्टीने आम्हाला इथे बोलवलं, आमचा सत्कार केला, आम्हाला खूप प्रोत्साहन मिळालं. ह्याने करून म्हणजे आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना ना पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. ज्या काही सरांनी आम्हाला जे काही मार्गदर्शन केलं त्यातला थोडा काही भाग आम्ही आमच्या जीवनात आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. माझा तरी पूर्ण प्रयत्न असेल. आणि पण ताई मी असं ऐकलं की कॉलेजला गेल्यानंतर हे सगळं बदलतं का, असं वाटतं का तुम्हाला? नाही बदललं पाहिजे असं माझं मत आहे. हे प्रत्येक विद्यार्थ्यावरती अवलंबून आहे. किती गोष्टी किती आपल्यामध्ये घ्यायच्या आणि किती नाही घ्यायच्या ते प्रत्येक विद्यार्थ्यावरती अवलंबून असतं.
म्हणजे माझ्यात तरी असा काही बदल नाही झाला. आता मी आत्ताच 12वी पास झाली आहे. म्हणजे जसं 10वीपर्यंत अभ्यास केला तसंच 12वीपर्यंत मी अभ्यास केला. मग प्रत्येक मुलावरती डिपेंड आहे की तुम्ही कसं वागायचं, कुठल्या गोष्टी अंगी बाणायच्या ते आपल्यावरती असतं. नक्कीच. दादा, काय नाव तुझं? वेदांत कोंडेकर. वेदांत कोंडेकर, काय सांगशील की आजच्या यशाबद्दल काय सांगशील? चांगलं वाटलं, एवढं सगळं केलं त्या आभार. आणि तो खूप चांगलं वाटलं, आम्हाला प्रोत्साहन मिळालं की पुढे आता 12वीसाठी पण आम्ही तसंच अभ्यास करू जसं 10वीमध्ये केलेला. आणि चांगलं होतं कारण. ताई, तुम्ही बोलणार का? ताई या. ज्या पद्धतीने झाला आणि तुम्हाला कसं वाटलं? आजचा कार्यक्रम हा पहिल्यांदा झाला. हा आजचा कार्यक्रम आम्ही किती वर्ष करत आहोत. मुलांना त्यातून जे म्हणजे सांगितलं जातं आहे ते मुलं त्यातून चांगलं काहीतरी घडवतील अशी आम्ही पण आशा बाळगतो आणि त्यांनी करावं तसं. चांगला कार्यक्रम होता. ताई बोला. मी 10वी-12वी विद्यार्थ्यांचा जसं आम्ही सत्कार केला त्याप्रमाणे त्यांना सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन सांगते की पुढच्या वाटचालीत त्यांचं सगळं चांगलं होऊन जाईल. नक्कीच. ताई सांगा. आजचा कार्यक्रम तुम्ही पाहिलात, बरेच विद्यार्थी उत्साहात होते, कारण जसा जसा वेळ वाढत चालत होता तसं तसं बघत होते, लक्ष देत होते की बाबा कधी एकदा कार्यक्रम संपतो आहे किंवा आमचा गुणगौरव होतो आहे. जरी वेळ झाला असला कार्यक्रमाला तरी पालक विद्यार्थी बसले होते आणि त्यांना जे हवं होतं ते गायडन्स त्या लोपी सरांनी दिलं तर त्यांचा नक्कीच त्यांना भावी आयुष्यात उपयोग होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. नक्कीच आजचा जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जो गुणगौरव कार्यक्रम पार पडला, या कार्यक्रमाला उपमहापौर लोपिस सर हे येऊन गेले आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना पण वाटतं की यशाचे शिखर गाठत असताना आपल्याला मोलाचं मार्गदर्शन चांगल्या प्रकारचं मिळालं पाहिजे. आणि या सर्व विद्यार्थ्यांनी एक भावना प्रकट केली की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रत्येक वर्षी असा कार्यक्रम घेतला जातो, विद्यार्थ्यांचा गुणगौरव वाढवला जातो, त्यामुळे आमची ध्येय आणि स्वप्न वाढतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.